त्याला साडा हे सगळं दिसतं ना हे सगळं आपलं क्षेत्र बरं का. कधी घेतलंय तुम्ही? घेतलं म्हणजे आपली वडिलांपासून परंपरा वडिलांपार्जित परंपरा चालत आलेली इकडं. हा लय मोठे हो, मग नजर पुरत नाही तुम्ही. नजर म्हणजे तुम्हाला सांगतो इथून जवळ जेवढा फ्लॅट आहे तेवढा आपलाच आहे सगळा फ्लॅट. हा राजस्थान मध्ये एवढं क्षेत्र आपण कमून ठेवली. दगड तुम्ही लावले काही? दगड ते पका राहील त्यांना सांगून लावून घेतले ना. मग नको त्रास बुवा या कुणी गुस्साय नको. मग ते करून घेतलं पियाक बुवा असं पका राहील त्याला इकडे पाठवलं होतं. मागच्या वर्षी ते इकडेच होते कामाला. हा एवढं मोठं म्हणजे तुम्हाला नजर पुरती बरोबर पुरती हा एवढं क्षेत्र आपलंच आहे इथं. हो राजस्थान मध्ये सोपं काम नाही. नादच केला पण वाया नाही गेला. मग हा सोपा नाद नाही आपला. मग एकदम भारी एकदम नजर पुरणार नाही तुमची. काय सांगतो दाजींला? अगं काय नाही त्याला म्हणलं आपलं क्षेत्र आहे भाऊ असंच सांगत होतो. ये हा इथं कोण राहतं आपलं? मागच्या वर्षी पक्का जाईल नाही पाठवलं होतं ना मी. ते कुठले? ते पेटकडचे. तुम्ही इकडे राजस्थान मध्ये कधी जन्माला आले? तू आपल्याकडे मम्मी नाही पप्पा नाही कोणी नाही काय आपली जमीन इकडे म्हणे. अगं जमीन म्हणजे आता ते सांगत होत त्यांना भाऊ हाय भाऊ आपलं कोणी तरी माणसाने किती बोला. अगं पण थोडीशी वाह नाही काय वा? तू काय आली आम्ही पाहत होतो ना चर्चा चालू होती. जाऊ दे आता चला चल. उशीर झाला आपल्याला. ते दगड बाई कशी लावली पाहिली का दगड तो डोक्यात घाली तुमच्या. वाढी गाडीत बसा दाजीला काय मागं लावते तुमचं. चला. अगं मी सहज नाही का असं सहज इथं वाटलं राजस्थान मध्ये असं काहीतरी पाहावा. काय म्हणा आपलं. चल चल मी बाजाली सुट्टी चाल.